मला नाही राहायचं तुमच्या आई वडिलांबरोबर, त्यात चुकीचं काय? अगं अश्विनी, पण मला समजून तरी घे. माझ्या आई वडिलांना मी एकटाच आहे. हा, आणि मग त्यांच्याकडे कोण पाहणार बरं? तुला माहित आहे ना, त्यांना बीपीचा शुगरचा त्रास येतो. मग त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर कसं होईल? सांग बरं. हेच तुमचं कंटाळवाणं बोलणं ऐकून ऐकून एवढं वर्ष काढली, आता नाही. अगं अश्विनी, तुला चांगलं माहित आहे आई वडिलांची तब्येत सारखी खराब असते, तरी पण तू असं का वागते ग? मला तेच कळत नाही. आणि हा, एका पत्नी या नात्याने तू का समजून घेत नाही, मला तेच कळत नाही. अगं अश्विनी, मी तुझ्या बरोबर बोलतोय, तोंड का फिरवलंय तिकडं तू? तुम्हाला सांगितलंय ना, आता मला काही ऐकून घ्यायचं नाही, बस झालं आता. अगं अश्विनी, प्लीज मला समजून घे ग. हा, आपल्या वाचून नाही राहू शकत ते. आणि उद्या त्याला असं वेगळं सोडलं तर लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर तू. बस झालं तुमचं. तुम्हाला नसं न्यायचं तसं मला सांगा, मी माझं जाते. अगं अश्विनी, खरंच नको जाऊ ग. मला काय ऐकायचं नाही तुमचं. आईचं डोकं दुखत होतं, आत्ताच गोळी दिले आणि डोकं दाबते. आईला आत्ताच डोळा लागलाय.